नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता मी उभी आहे अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर, गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आज सकाळी एक अतिशय खळबळजनक अशी घटना घडली. ती म्हणजे अभिनेता सलमान खान यांचं वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार करण्यात आला. आणि यानंतर या घटनेमागे नेमकं कोणाचा हात आहे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा याशी काय संबंध आहे का, असे अनेक कयास सध्याच्या घडीला बांधले जात आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, माध्यमं असतील यासह चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. आज सकाळी 4:45च्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची दखल घेतली आणि सलमान खान याच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याची त्यांनी जे आहे आश्वासन दिलेलं आहे. एकंदरीत सलमान खान याला वाय दर्जाची सुरक्षा प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. मात्र या घटनेनंतर आणखी खबरदारी वाढवण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस देखील अतिशय शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली, या घटनेमागे नेमकं कुणाचा हात आहे याचा शोध आता मुंबई पोलीस आणि ATS कडूनही करण्यात येतोय. आता आपण पाहू शकतात जे आहे कडेकोट पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आज सकाळीच ही घटना घडलेली आहे. सलमान खानच्या घराच्या बाहेर झालेल्या गोळीबारामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय हा मुंबई गुन्हे शाखेला वाटतोय आणि त्या दिशेनेही तपास सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि गँगकडून यापूर्वी देखील सलमान खान याला धमकी देण्यात आलेली होती. त्या प्रकारचं धमकीचं पत्र आणि मेलही करण्यात आलेला होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी त्याचाच हात असल्याचं बोललं जात होतं. नेमकं हे प्रकरण काय होतं त्याचा देखील आपण खुलासा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1998 मध्ये सलमान खानचा एक सिनेमा आला होता हम साथ साथ है. यावेळेस ते शूटिंग दरम्यान गेले होते राजस्थानमध्ये. त्यावेळेस शूटिंग संपल्यानंतर किंबहुना त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी जे आहे एका चिंकारा हरणाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे बिश्नोई गँगने या प्रकरणाला जे आहे लावून धरलेलं होतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लॉरेन्स बिश्नोई समाजातून हा लॉरेन्स बिश्नोई येतो आणि हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजामध्ये हरणांना देवसमान मानलं जातं आणि त्याचा शिकार करण्याचा प्रयत्न कुठेतरी अभिनेता सलमान खान यांनी केला होता. आणि त्यामुळे हा रोष मनामध्ये ठेवून त्याच्या विरोधामध्ये कट रस्ता जातोय का, किंवा वारंवार जे आहे धमकीचं मेल असेल, पत्र असेल किंवा जीवे मारण्याची धमकी ही सलमान खानला दिली जाते, असंच याचा अर्थ जो आहे काढण्यात येतोय. आणि आज सकाळी ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे त्यानुसार सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर तब्बल 4 राऊंड फायर करण्यात आलेले होते. 2 जण हे बाईक्सवर, जे CCTV फुटेज व्हायरल होत आहे त्यानुसार 2 बाईक्सवर या ठिकाणी आले होते. आणि या दरम्यान त्यांनी हेल्मेटही घातलेला होता. कुठेही आपली जी आहे ओळख पटू नये किंवा कुठेही जे आहे आपण कोण आहोत असा संशय पोलिसांना येऊ नये यासाठीच त्यांनी प्रचंड खबरदारीही बाळगलेली होती. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुंबई पोलीस असतील त्यांनी शर्थीचे प्रयत्न असतील किंवा युद्ध पातळीवर काम करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि गुन्हेगार नेमकं कोण आहे हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सध्या आपण सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर आहोत, गॅलेक्सी अपार्टमेंट येथे. आणि या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. नेमक्या या संबंधित आता पुढे जाऊन काय काय अपडेट समोर येत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अवधेश कोहलीसह मी मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.